सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात करणार आहे आणि फायनली हे जे काही माझं कलेक्शन आहे ते तुमच्या सोबत आज मी छान असं शेअर करणार आहे, जे की मी सध्या 15 दिवसात कोलॅबोरेशन केलेलं आहे। भरपूर कमेंट येतात, ऍक्च्युअली प्रत्येकाचंच इन्स्टा नसतं आणि इन्स्टा शिवाय तो कोलॅबोरेशन म्हणजे नाही का तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत जाता येत नाही। आणि ज्यांचं मी कोलॅबोरेशन करते ते 90% मी ट्रस्टेड पेज करते, 90 नाही सगळेच मी ट्रस्टेड पेज करते, कारण मी स्वतः आधी त्यांना क्रॉस चेक करते आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ते मांडते। सो जास्त न घालवता आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा आज शेअर करूयात, म्हणजे तुमच्यापर्यंत रिव्ह्यू देऊयात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यातल्या ज्या थोड्याफार गोष्टी आहेत ज्या मी स्वतः परचेस केलेल्या आहेत मेशोवरून, त्याची मी लिंक देईनच, म्हणजे त्याचा जो काही कोड आहे तो देईन। आणि बाकीच्यांनी जर कोणी नंबरला परमिशन केली तर मी नंबर देईन, आणि जर कोणी इन्स्टा आयडीला परमिशन केलं तर ते वर स्क्रीनवर येऊनच जाईल, कारण प्रत्येकाचा पर्सनल नंबरही असू शकतो, तो डायरेक्ट आपण असं देऊ शकत नाही। तर जास्त न वेळ घालवता आपण सुरुवात करूयात। खूप सारे कमेंट्स होते, कारण त्याच मी कुठे इकडे वेअर करून व्हिडिओज वगैरे बनवले होते त्या संदर्भात। तर चला आजचा व्हिडिओ आपला सुरू करूया। सगळ्यात पहिली आणि खूप ट्रेंड मध्ये असणारी ती म्हणजे ही गडवाली साडी। तर ही मला अन्वी कलेक्शन यांच्याकडून रिसीव्ह झालेली आहे। खूप सुंदर साडी आणि सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे, याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर्स व्हरायटीज अवेलेबल आहेत। ही आजच माझ्यापर्यंत आली, त्यामुळे ह्याचा ब्लाऊज वगैरे काही मी शिवून घेतलेला नाही, पण खूप सुंदर साडी आहे। सध्या रामनवमी येते, त्यामुळे तुम्ही त्या मुहूर्तावर किंवा त्या सध्या भव्य दिव्य रॅली निघणार आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही ही साडी नक्कीच वेअर करू शकता। अन्वी कलेक्शन आणि सान्वी कलेक्शन दोन्ही आहे। सान्वी का सावनी कलेक्शन मी नीट पाहिलं नाही, ते दोन्ही आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला किड्सच्या सुद्धा गोष्टी भेटून जातील। आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे मॉम डॉटर किंवा मॉम सन कॉम्बो। तर तुम्ही ही जर साडी घेतली तर याच्यामधूनच सेम आपल्या मुलीसाठी किंवा मुलासाठी ड्रेसही शिवू शकता, किंवा अजून वेगवेगळ्या कलरच्या साड्या घेतल्या तर त्याही तुम्ही शिवून घेऊ शकता। तर मी त्यांची आयडी आणि जर नंबर भेटला तर नंबर सुद्धा स्क्रीनवर देत आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही साडी घेऊ शकता। खूप सुंदर साडी बरं का, आणि सध्या त्यांच्याकडे ऑफर सुद्धा वेगवेगळ्या लागलेल्या आहेत। तर पूर्ण चापून चुपून बसणारी ही साडी आहे, आणि याचा जर ब्लाऊज पीस हा ग्रीन कलर मध्ये येणार आहे आणि पदर पण ग्रीन कलर मध्ये येणार आहे, डार्क ग्रीन कलर, आणि त्याला खाली असे छोटे छोटे कोंडे सुद्धा आहेत। ही साडी मला पर्सनली खूप आवडली आहे आणि ती नेसल्यानंतर तर एक नंबर दिसणार आहे, जे की मी थोड्या दिवसात ते तुम्हाला वेअर करून कोलॅबोरेशन देईनच। जर तुमच्याकडे इन्स्टा वगैरे तुमचं असेल तर तुम्ही त्यांचे पूर्ण आयडी चेक करा, म्हणजे तुम्हाला आयडी मध्ये सगळ्या वेगवेगळ्या अजून पॅटर्न्स कलर्स पाहायला भेटतील आणि तुम्ही मागू शकता। आणि ह्या गडवाली साडीवर सध्या छान छान ऑफर्स लागलेला आहे, त्यामुळे ऑफरचा फायदा घ्या आणि तुमची साडी बुक करा। तर ही सगळ्यात पहिली ऍक्च्युली ह्याचा तिने सनचा कॉम्बो सुद्धा पाठवलेला आहे, पण तो माझ्यापर्यंत आला नाही। बार्सच्या वेळेस सुद्धा खूप सारे कमेंट होत्या रिलेटेड टू कॉम्बो, तर तुम्ही ह्या पेजवरून सुद्धा कॉम्बो घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला साडी आणि ड्रेस पूर्णपणे येऊन जाईल। त्यानंतर म्हणजे ही मी स्वतः मेशोवरून परचेस केलं होतं। आता ही गोष्ट मला काय लागणारी नाही, याच्यावर रोटी शेकली जाते, तर ही काय मला लागणार नाही, पण त्यामध्ये ते होतं। त्यानंतर हे मॅशर वगैरे, तर ह्याचा पण कोड देते काय 150 का 200 रुपयाला असेल, आता मला पण आठवत नाहीये। तर होतच ह्या सगळ्या सामानात, त्यामुळे दाखवलं। ह्याचा कोड देते, तुम्हाला हवं असेल तुम्ही पण घेऊ शकता, क्वालिटी बेस्ट आहे ह्याची। त्यानंतर म्हणजे ह्या बुकच्या संदर्भात तर एवढ्या कमेंट्स आलेत की बासच। ऍक्च्युली मी नंबर दिला नाही, कारण तिने तोपर्यंत मला नंबर शेअर केला नव्हता, त्यामुळे मी केला नाही। तर हे आहे लर्निंग बुक। आता खूप म्हणतात की तुझं बाळ अजून लहान आहे, तुझ्या बाळाला याची गरज नाही, तर हे कोलॅबोरेशनला येतं। कोलॅबोरेशन म्हणजे एक प्रकारे त्यांच्या पेज प्रमोट करणे किंवा जाहिरात करणे। मी ह्या स्वतः बाळासाठी अजून गोष्टी घेतलेल्या नाहीये, त्या समोरून आलेल्या आहेत आणि त्याचं कोलॅबोरेशन देणं मला भाग आहे। माझं जरी बाळ लहान असलं तरी अजून कित्येक जणी अशा आहेत, प्रत्येकाचे बाळ छोटे नाहीयेत, कितीतरी आहेत की जे म्हणजे ह्या एजचे आहेत, त्यांच्यासाठी हे छान आहे। तर हे बुक आहे त्यांचा, मी आता डिरेक्टली नंबरच देते। तर इथं तुम्हाला मागे 3 सेल टाकायचे आहेत, आणि 3 सेल टाकल्यानंतर इथं तुमचं बुक ओपन होतं। त्यानंतर हे ऑनचं बटन दाबलं की त्यानंतर इथं प्रेस करायचं, हे असं मध्ये टच होतं। ऑटोमॅटिक हवं असेल पुन्हा प्रेस करायचं, हे पेज बंद होतं। त्यानंतर इकडं पुढचे अल्फाबेट्स आहेत, इकडे क्लॉक वगैरे आहे, त्यानंतर इकडे आहे
म्हणजे कॅल्क्युलेशन पेअर्स लावायचं म्हणतो ना, तर ते आहे. त्यानंतर इकडे आहेत नंबर्स 1 to 10. 0, 1, 2. तर हे आहे. त्यानंतर इकडे आहेत व्हेजिटेबल्स. 0, strawberry, orange, apple. त्यानंतर इकडे आहेत प्राणी, Elephant, जे आवाज पण देतात. sheep, cock. त्यानंतर म्हणजे इथे फ्रुट्स आहेत. आपण ओळखायचं कुठला ज्यूस आहे. म्हणजे इथं वॉटरमेलन येते, यातला वॉटरमेलनचा ज्यूस कुठला असू शकतो. सो त्यानंतर इकडे आहेत गाड्या. आता इथलं बस दाबूयात आपण. Ambulance. सॉरी, ॲम्ब्युलन्स. Oh. Rocket. Motorcycle. म्हणजे आवाज पण देतं. त्यानंतर इकडे आहेत डॉक्टर, नर्स, अंकल, पोलीस. त्यानंतर इकडे म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहेत. त्यानंतर लास्टला आहेत पोयम्स. आता ते दाखवतो लास्ट. त्यानंतर पुन्हा हे बटन दाबायचं. बाय बाय ऑफ होतं. त्यानंतर ह्याच्यासोबत एक पेन सुद्धा भेटलेला आहे. ते खूप छान बुक आहे. तर या इथे वर इरेजर आहे आणि खाली पेन आहे. तुम्ही आता यात काहीही लिहू शकता. आता मी श्री लिहिते आणि 1, 2, 3 तुम्ही काहीही लिहू शकता आणि इझिली हे रफ ही करू. त्यांच्याकडूनच म्हणजे जो आधीचा नंबर आहे त्यांच्याकडूनच हा पिलो पण रिसिव्ह झाला मला. तर तुम्ही पिलो किंवा बुक काही घेऊ शकता आणि दोन्ही घेतलं तरी भारी. तर इथे पहिली आहे ती म्हणजे चाइल्ड इन्फॉर्मेशन, आपल्या बाळाची इन्फॉर्मेशन. त्यानंतर इकडे आहेत बॉडी पार्ट्स, अल्फाबेट्स. त्यानंतर वर्णमाला 1, 2, 3, 4. इकडे आहेत मल्टिप्लिकेशन्स म्हणजे टेबल्स, पाढे, गाड्या. त्यानंतर इथे आहे बर्ड्स, शेप्स. त्यानंतर इकडे आहेत डेज, मंथ्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स. इकडे आहेत ॲनिमल्स आणि इकडे आहेत 1 to 100 नंबर्स आणि इकडे लास्टला आहे इंडियाचा मॅप. हे सुद्धा एक छान प्रकारचं बुकच आहे. फक्त हे त्याच्यातून कोणताही आवाज येत ना कोणता सेल टाकायला लागतं. हे पण छान आहे. हे म्हणजे नाही का तुम्ही इझिली हे हँड वापरू पण शकता आणि लहान बाळ याचा छान वापर पण करू शकतील. म्हणजे झोपू वगैरे काय म्हणू, एक प्रकारचा पिलोच आहे ते. झोपे सुद्धा हे करून ठीक घेतलं तरी ठीक आहे. जर तुम्हाला हा पिलो हवा असेल तुम्ही तो सेमच नंबर आहे आधीचा, तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता हे बुक आणि पिलो. त्यानंतर म्हणजे मी मागं याच्यामध्ये एक व्हिडिओ दाखवलेला, तर ह्याच्यामध्ये 6 का 7 आलते. आता यातले 2-3 कुठे गेले काय माहिती. हे मी स्वतः घेतलेले आहेत. ह्याची मी लिंक कोडवर स्क्रीनवर देईनच. तर यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता यातल्या कशाला काय म्हणतात ते मला तर त्याची सुद्धा मी लिंक देईनच तुम्हाला. लिंक म्हणजे कोड वगैरे देईल. त्यानंतर म्हणजे झालेलं आहे. त्यानंतर म्हणजे ती सुंदर अशी साडी. तर ह्याच्या संदर्भात बऱ्यापैकी कमेंट्स आलते. मी वेअर केल्यानंतरचा व्हिडिओ शेजारी देईनच. तर ही शिव कलेक्शन यांच्याकडून मला रिसीव्ह झाली. ही साडी पूर्ण प्लेन आहे. याच्यावर काहीही डिझाईन नाहीये. बॉर्डरला फक्त एकदम सिंपल डिझाईन आहे. पण याचा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण वर्कचा आहे. त्यामुळे या साडीला खूप भारी लुक येतो. आणि सध्या नाही म्हटली तरी ही सुद्धा साडी ट्रेंडमध्ये चाललेली आहे. तर याचा ब्लाऊज इथे स्टिच केलाय आतमध्येच. तर हा त्याचा बॅक म्हणजे एकदम सिंपल स्टिच केलाय, काही नाही. म्हटलं ना पूर्ण ब्लाऊज वर्कचा आहे. आणि याच्या स्लीव्ज फक्त छान स्टिच केले, म्हणजे आपण म्हणतो ना फ्रिलच्या स्लीव्ज. त्याचा व्हिडिओ मी शेजारी देतच आहे. तुम्हाला मग ते समजेलच ती साडी कशी दिसते किंवा कशी नाही. बाकी ब्लाऊज सिंपल स्टिच केलेला आहे. जर तुम्हाला ही साडी हवी असेल तर तुम्ही सुद्धा ही साडी नक्की ऑर्डर करू शकता. छान साडी आहे, हलकी फुलकी आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसते, म्हणजे न्यू लुक येतो.
त्यानंतर म्हणजे ही नेटची साडी, याच्या संदर्भात पण भरपूर साऱ्या कमेंट्स आलत्या आणि त्यांचा स्टॉक पण बऱ्यापैकी आउटमध्ये गेलता. तर ही मला पूजा कलेक्शन खडकी यांच्याकडून ही साडी रिसीव्ह झाली. ही पण खूप सुंदर साडी आहे. आता मी या साड्या ओपन करत नाही, पण त्याचा व्हिडिओ आणि रिव्ह्यू शेजारी देतच आहे. तर ही साडी सुद्धा सिंपल आणि सोबर आहे. सध्या लग्न सराई सुरू होत आहे आणि त्यामध्ये ही खरंच खूप सुंदर साडी आणि याचा लुक सुद्धा एकदम रिच येतो. तर मी सगळ्यांना विचारणार आधी, आणि जर त्यातलं कोण म्हटलं नंबर शेअर करा तरच नंबर शेअर करणार. आणि तुम्ही त्या नंबरवर स्क्रीनशॉट काढून देऊ शकता, म्हणजे ते तुम्हाला तशी साडी देऊ शकतात. आणि याचा ब्लाऊज मी छान स्टिच केलता, म्हणजे ह्याचे जे हुक आहेत ते मागं आहेत आणि फ्रंट त्याचा असा आहे. इथे वर नेट घेतलेला आहे. ऍक्च्युली ही बॅकची डिझाईन आहे, पण ती मी पुढंच घेतली. आणि त्याच्या स्लीव्ज पण पूर्ण नेटच्या आहेत आणि तिथं म्हणजे इथे एक छोटंसं फुल आलेलं आहे, जे की म्हणजे त्या स्लीव्ज असं होतं. तर हा असा मी ब्लाऊज त्याचा स्टिच केलेला आहे. आता नेट म्हटलं ना, वेगवेगळे त्याच्यावर हे होऊ शकतात, म्हणजे तुम्ही कसंही स्टिच करू शकता. मला बघायला लागतंय काय काय कुठं कुठं काय झालं. त्यानंतर म्हणजे आता सध्या एक आहे समर, आणि समरसाठी मी ह्या बाळाला टोप्या ह्या मी स्वतः घेतलेल्या आहेत. तर छान आहेत. याचा मी कोड शेजारी देईनच. 195 का 96ला काहीतरी भेटलेलं आहे. छान आहेत आणि त्याला भेटतायत. आता साईज तुमच्या साईजनुसार तुम्ही घेऊ शकता, पण खरंच खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये तो कम्फर्टेबल सुद्धा फील करतो. आणि त्यानंतर म्हणजे ही मला साक्षी साडी कलेक्शन यांच्याकडून रिसीव्ह झालेली आहे. तर आता ह्याचा आधी सगळ्यात ब्लाऊज दाखवते, कारण या ब्लाऊजच्या खूप कमेंट्स आल्या, खूप म्हणजे खूप. ह्याचा जो बॅक आहे तो खूप छान स्टिच केलाय, म्हणजे असा झिगझॅग. हा मी इथून बाहेरून शिवून घेतलेला. त्यानंतर त्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या मी वेगळ्या लावल्या आहेत, म्हणजे ह्या ब्लाऊजच्या नाही आहेत. ह्या थोड्याफार प्रमाणात नेट, पण पूर्ण पण नेट नाही बरं का, म्हणजे त्याच्यावर फ्लॉवर्स आहेत. तर तशा मी स्टिच करून घेतल्या आणि त्याचा फ्रंट सिंपलच आहे आणि बॅक छान आहे. तर हा असा ब्लाऊज मी त्याचा शिवून घेतलेला. त्यानंतर म्हणजे ही साडी, तर ही साडी पण खूप छान आहे. ह्या साडीचा व्हिडिओ तर मी शेजारी देतच आहे, त्यामुळे तुम्हाला कळेल ती वेअर केल्यानंतर कशी दिसते कशी नाही. आता ह्यामध्ये वेगवेगळे कलरफुल साडी आहे. आता ही बघू शकता, इथे डार्क ब्लू आहे, त्यानंतर इकडे तोच फेंट शेडमध्ये होत गेला इथपर्यंत, आणि इथून पुढं पुन्हा एकदा शेड चेंज झालाय आणि इकडे पुन्हा ह्यातच इकडे डार्क गेलाय. ही साडी खूप सुंदर दिसते, म्हणजे फंक्शन्स वगैरेसाठी किंवा नाईट फंक्शनसाठी ही साडी खूप छान आहे. आणि आता लांबून व्हिडिओमध्ये दिसते का नाही माहित नाही, पण याच्यावर थोडंसं चकचकीचं वर्क आहे, म्हणजे जे म्हणतो ना आपण नाईट फंक्शनला ही साडी जास्त खुलून येणार असो. तर हे सगळं कलेक्शन होतं, कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कमेंट्सला आपण रिप्लाय करू शकत नाही. जसे मी एकच व्हिडिओ बनवला, हे 15 दिवसाचं माझं कोलॅबरेशन आहे. आता इथून पुढचं तर नेक्स्ट केव्हा तरी शेअर करेनच, पण यातला एकही प्रोडक्ट असा फॉल्ट नाही आहे किंवा क्वालिटी त्याची कमी नाही. तर तुम्ही जेवढे पैसे देताय त्या मानाने येणाऱ्या साड्या खरंच खूप सुंदर आहे. नेहमीच असतं, जेवढं आपण जास्त देणार तेवढं आपल्याला त्याची क्वालिटी छान भेटणार. तर असो, हे जे आहे ते मी छान असं कलेक्शन शेअर केलेलं आहे विथ ID, आणि जे कोणी नंबर आता आहे ना, इथून पुढे मी नंबर मागणार आहे, त्यामुळे ज्या देतील त्यांचे नंबर सुद्धा आलेले असतील. सो असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप साऱ्या शिवाय द्या. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत, आणि खूप जणांना प्रश्न असतो ना अबाउट स्किन, माझी पहिली कशी स्किन होती आता कशी झाली, त्यानंतर अबाउट हेअर, प्रेग्नन्सी नंतरचे हेअर लॉस माझे पण होत नाहीत असं नाही बरं का. तर त्यानंतर खूप असतं, हे झालं ते झालं, छोटे पिंपल्स येते, त्याच्या संदर्भात मी लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि कसं असतं, तुम्हाला सजेस्ट करायच्या आधी स्वतः आधी यूज करून बघायला लागतं. जर आपण स्वतः त्या गोष्टी यूज करून बघितल्या तरच त्या तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतात. कारण हे कपडे हे काय क्वालिटीमध्ये डिफॉल्ट आला तरी ह्या एक्सटर्नल गोष्टी आहेत, म्हणजे त्या बाहेरच्या आहेत, पण स्किन वगैरे ह्या म्हणतो ना आपण एक लाईफ टाईमच्या गोष्टी आहेत आणि तिच्या सगळ्यांना छानच हवी असते. त्यामुळे स्किनच्या रिलेटेड, हेअरच्या रिलेटेड तुम्हाला सजेस्ट करायच्या आधी ते स्वतः आधी वापरून बघावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जावं लागतं. तर तोपर्यंत चॅनलला कनेक्ट राहा. भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जवळजवळ मी 10-12 दिवस झाला वापरते, त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.